त्यांचे संसार उभे राहिले पाहिजेत, त्यांची घरं भरली पाहिजेत. उद्योगपती नाकारणारा मूर्ख माणूस मी नाही आहे. परंतु एका उद्योगपतीवरती 10 वर्षामध्ये, फक्त 10 वर्षाच्या काळामध्ये एवढी मेहरबानी का झाली हे मला असं वाटतं देशाला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे विकासाच्या आड येणारा मी माणूस नाही. आणि विकास बघायचा असेल तर मला असं वाटतं नाशिकमध्ये जाऊन एकदा फडणवीस आणि या लोकांनी बघावं, ज्याचं ते नंतर ते दत्तक घेऊन काहीतरी करणार होते, काही नाही झालं. नाशिकच्या स्मार्ट सिटी करणार म्हणून त्या स्मार्ट सिटीमध्ये आम्ही केलेली कामं फोटो दाखवत होते. ह्यांनी काय नव्याने केलं ते तर सांगा मला. आता कोस्टल रोड मुंबईमधला, या कोस्टल रोडचं भूमिपूजन, त्याचा आराखडा, त्याच्या सगळ्या गोष्टी या उद्धव ठाकरेंनी केल्यात. त्याचे फोटोही जाहीर केले काल. प्रश्न असा आहे ना की विकासाच्या आड आम्हाला यायचं नाही आणि येणार पण नाही आम्ही. परंतु तो विकास हा इथल्या भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसांसाठी उपयोगाचा असेल तर त्या विकासाला अर्थ आहे ना. मराठी माणसाच्या थडग्यावरती तुमचा विकास जर घडणार असेल तर काय चाटायचा तो विकास. पण तुम्हाला हे असं वाटतंय की जाणून बुजून खरंच मराठी माणसाला अशा पद्धतीने तुम्हाला नाही वाटत आहे? मला असं वाटतं हा पत्रकार, पोलीस, प्रशासन, इतर सगळे जेवढ्या गोष्टी, एक माणूस इथे येतो कोणतरी युपी बिहारचा आणि तो तुम्हाला सांगतो की इथल्या महानगरपालिकांमध्ये स्थानिक लोक जे उत्तर भारतातले लोक आहेत ह्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. सातारा, सांगली, कोल्हापूरवरनं हे बाहेरची लोक येतात आणि नोकऱ्या घेऊन जातात. बाहेरची सातारा, सांगली, कोल्हापूर हे बाहेरचे म्हणतात. हे दुसऱ्या राज्यांमधनं आले इथे आणि इथे येऊन आम्हाला सांगणार, आमच्या पोरापोरींना सांगणार, मुलांना बाळांना सांगणार की तुम्ही बाहेरचे म्हणून आणि आम्ही स्थानिक म्हणून. भाजपचा एक माणूस येऊन, कोणतरी कृपाशंकर सिंग येतो आणि म्हणतो की इथला महापौर उत्तर भारतीय होणार. तुमच्या नाकावर टेचून ह्यांची हिंमत कशी होते इथे बोलायची. एक कोणतरी त्या तामिळनाडूमधनं माणूस येतो आणि म्हणतो की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध, मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून. ही सगळी वाक्य तुम्ही उद्या त्यांच्या राज्यात जाऊन बोला, उभे फाडतील. पण मग असं का होतं म्हणजे मुंबईच्या याचं बाबतीत? कारण राज्यकर्ते जे राज्यकर्ते आहेत ते जेवढे खमके पाहिजेत, कळलं का. काय होतं, राज्यकर्ता जो असतो ना हा बसलेला माणूस पाहिजे. हा बसवलेला माणूस असेल ना तर त्याच्याकडनं काही नाही होत. तो फक्त वरती धन्याने काय सांगितलंय त्याच्यावरती सह्या करणं एवढंच काम असतं त्याचं.